मित्रांनो, हे बघा, मला एका शिकाऊ व्यक्तीने सांगितलं की सर आम्हाला असा व्हिडिओ टाका की आम्हाला गिअर स्पीडनुसार कसे टाकायचे ते समजलं पाहिजे, आणि आम्ही ज्यावेळेस गिअर टाकतो त्यावेळेस चुकतो तर गिअर चुकू नये म्हणून अशी काहीतरी पद्धत सांगा की गिअर चुकले नाही पाहिजे. तर हे बघा, तुम्हाला सगळे रूल म्हणजे फॉलो करायचे आहेत, म्हणजे वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत तुम्हाला. तर हे बघा, पहिले तुम्ही गाडीत ज्यावेळेस बसता त्यावेळेस तुम्हाला हे गाडीचे 3 ही मिरर, म्हणजे हे ORVM आणि हा IRVM, म्हणजे हे आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर आहेत हे दोन्ही, आणि हा मागची साईड बघण्याचा मिरर आहे, म्हणजे मागून गाडी येते त्यावेळेस ती गाडी आपल्याला दिसली पाहिजे त्याच्यासाठी हा मिरर आहे. त्याच्यानंतर हे बघा काय करायचं आहे, पहिले तुम्हाला गाडी न्यूट्रल करून चालू करायची आहे. हे बघा, आता गाडी न्यूट्रल केली आहे, क्लच प्रेस केला आहे पूर्ण, आणि क्लच प्रेस करूनच मी गाडी चालू केली. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी फर्स्ट गिअर टाकणार, हे बघा न्यूट्रलमध्ये गिअर लिव्हर आणायचं पहिले, म्हणजे मध्यभागी सेंटरला. ज्यावेळेस मी फर्स्ट गिअर टाकणार, हे बघा फर्स्ट गिअर अतिशय सोपा आहे. बघा, लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने, म्हणजे न्यूट्रलमधून लेफ्ट साईडच्या पूर्ण प्रेस करायचं आहे लेफ्ट साईडला, आणि पुढे न्यायचं आहे गिअर लिव्हर. नंतर हँड ब्रेक काढायचा आहे. तर बघा, हँड ब्रेक काढायची सोपी पद्धत आहे. काय करायचं, हे पहिले बटन दाबायचं, म्हणजे बटन प्रेस करायचं, मध्ये हँड ब्रेक थोडा हलका वर उचलायचा आणि मग खाली ठेवायचा. फर्स्ट गिअर टाकला तर बघा, फर्स्ट गिअरचा स्पीड आहे, आता ही पेट्रोल गाडी आहे तर 10 ते 15 पर्यंत जास्त तुम्हाला गाडीचा स्पीड द्यायचा. आणि सेकंड गिअर टाकण्यासाठी हे बघा 10, 11 लगेच मी सेकंड गिअर टाकता. तर सेकंड गिअर टाकताना काय करायचं आहे, हे फर्स्ट गिअरमध्ये गाडी हे गिअर लिव्हर लेफ्ट साईडलाच प्रेस करून सरळ सरळ मागे ओढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला तुम्हाला ह्या साईडला येऊ द्यायचं नाही मध्यभागी. तर मी फर्स्ट मधून सेकंड गिअर टाकला. थर्ड गिअर टाकताना मला काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही गिअर चुकायचे नाही त्याच्यासाठी, तर हे गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये आणायचे आणि सरळ पुढच्या दिशेने गिअर लिव्हर न्यायचे. तो थर्ड गिअर असतो, कारण की न्यूट्रल हा थर्ड आणि फोर्थ गिअरच्या मध्यभागी असतो. तर आता फोर्थ गिअर टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे चौथा गिअर, तेवढा स्पीड मॅनेज करायचा आहे आपल्याला गाडीचा, म्हणजे तेवढ्या स्पीडवर गाडी न्यायची आपल्याला, चालवायची. तर हे बघा, आता थर्ड गिअरहून फोर्थ गिअर टाकताना हे गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये आणायचे आहे आणि हे सरळ मागे ओढून घ्यायचे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, फोर्थ गिअर हा थर्ड गिअर आणि फोर्थ गिअर हा न्यूट्रलच्या मध्यभागी आहे. थर्ड गिअर पुढे आणि फोर्थ गिअर मागे. आता 5वा गिअर टाकून दाखवतो मी तुम्हाला. 5वा गिअर टाकताना खूप लोक चुक्या करतात, ते थर्ड गिअर टाकून देतात. का टाकतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले न्यूट्रलला यायचे आणि राईट साईड प्रेस करून पुढे न्यायचे, म्हणजे हा फिफ्थ गिअर होतो. पण फिफ्थ गिअरला तुम्हाला म्हणजे 50च्या आसपास स्पीड पाहिजे. हे बघा, 50च्या वर चालवायची. त्यावेळेस मी फक्त तुम्हाला गिअर कसा टाकायचा त्याच्यासाठी एक गिअर सोप्या पद्धतीने कसे टाकायचे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर हे बघा, आता इथं टर्न आहे, लगेच मी फोर्थ गिअर म्हणजे एक गिअर कमी करून घेतल्या. टर्नवर गाडी येते त्यावेळेस आपल्याला गिअर कमी करायचे. तर फोर्थ गिअर झाला, आता मी थर्ड गिअर टाकणार आहे. न्यूट्रल लगेच सरळ पुढे थर्ड. नंतर सेकंड गिअर टाकताना न्यूट्रल करून राईट साईड म्हणजे लेफ्ट साईड प्रेस करून मागे, नंतर न्यूट्रल करून पुढच्या दिशेने फर्स्ट गिअर. तर अशा सोप्या पद्धतीने गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट होतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाडी साईडला लावताना हे इंडिकेटर द्यायचं आहे लेफ्ट साईडच्या, आणि मग गाडी साईडला लावायची. तर बघा, आता मी तुम्हाला गिअर परत पुन्हा एकदा अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट स्पीडनुसार करून दाखवणार. ते हे बघा, आता मला या ठिकाणी युटर्न घ्यायचे आहे. तर मी काय करणार, हे इंडिकेटर राईट साईडचे इंडिकेटर देणार, मागून पण कुठली गाडी जोपर्यंत मला म्हणजे येताना दिसणार नाही आणि पुढून पण मला साईड क्लिअर पाहिजे तरच मी टर्न घेणार आहे. म्हणजे दोघी साईडने आपल्याला गाडी येताना दिसली नाही पाहिजे तरच टर्न घ्यायचा आहे. तर हे बघा, त्याच्यानंतर हा टर्न पूर्ण झाला का मग हे स्टीअरिंग आपल्याला 1.5 राऊंड वापस फिरून घ्यायचे. म्हणजे हे आपल्या गाडीच्या बोनट जेव्हा रस्त्यावर सरळ आलेलं दिसेल त्यावेळेस 1.5 राऊंड लवकर फिरून घ्यायचा आहे. 1.5 राऊंडपेक्षा वापस आपल्याला स्टीअरिंग फिरायचे नाही. तर बघा, आता 1 ते 5 आणि 5 ते 1 गिअर तुम्हाला अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करून दाखवतो. हा फर्स्ट गिअर, त्याच्यानंतर हा सेकंड गिअर, नंतर हा थर्ड. आता या ठिकाणी टर्न आहे त्याच्यामुळे मी स्पीड कमी ठेवतोय. थर्ड गिअर झाला, आता लगेच
हा सरळ मागे थर्ड गिअरच्या सरळ मागे फोर्थ गिअर, त्याच्यानंतर हा 5वा गिअर टाकताना म्हणजे 5th गिअर टाकताना न्यूट्रलमध्ये येऊन राईट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने. आता मी गिअर कमी करून दाखवतो तुम्हाला. 5th गिअरमधून 4th गिअर टाकताना न्यूट्रल सरळ मागे 4th, न्यूट्रल सरळ पुढे 3rd. आता 2nd गिअर टाकताना पण मी 1 सेकंद न्यूट्रलमध्ये येऊन लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून घेणार. आता मला गाडी लेफ्ट साईडला लावायची, मी लेफ्ट साईडचे इंडिकेटर देईन. म्हणजे हे लिव्हर वरच्या दिशेने नेलं का लेफ्ट साईडचं इंडिकेटर लागतं आणि गाडी नेहमी साईडला लावेन. आता 2nd गिअर होता, त्याच्यानंतर लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने, म्हणजे न्यूट्रलमधून लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने 1st गिअर, किंवा 2nd गिअरमधून तुम्ही सरळ तिकडे लेफ्ट साईड प्रेस करून 1st गिअर टाकू शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करायचे. धन्यवाद.